नमस्कार. मी ॲडव्होकेट स्मिता चिपळूणकर. आज जर्नलिस्ट असोसिएशन या संघटनेचं मुंबईमध्ये आज एक सभा घेण्यात आली. त्याच्यामध्ये अहिल्यानगर शिर्डी येथून अजित मोरे यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जर्नलिस्ट असोसिएशन ही संघटना गेल्या 4 वर्षापासून मुंबई आणि महाराष्ट्र या भागात कार्यरत आहे. आज पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत किंवा RNA किंवा PRGIचे जे प्रश्न आहेत, शासन जाहिरातीचे जे प्रश्न आहेत किंवा त्याच्यामध्ये होणाऱ्या जो मिसकम्युनिकेशन्स आहेत, या सगळ्या गोष्टी जर्नलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून मी नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आज ही संघटना 4 वर्षामध्ये जितकं काम केलं, त्यानंतर इथून आता मुंबईतून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यानुसार दैनिक जनता आवाजचे संपादक अजित मोरे यांची जेव्हा आम्ही शिर्डीमध्ये नियुक्ती करतो, कारण त्यांचं शिर्डीमधलं कामकाज, अहिल्यानगरमधलं कामकाज आणि पत्रकारांविषयी असणारी तळमळ, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हा निर्णय घेतला होता की ह्या पदाला त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही व्यक्ती त्या ठिकाणी मला योग्य वाटला नाही की आमच्या संघटनेला योग्य वाटला नाही. तर अतिशय अजित मोरे यांना मी मनापासून शुभेच्छा देईन की त्यांनी अहिल्यानगर शिर्डी या भागामध्ये पत्रकारांचे प्रश्न सोडवावेत आणि ते संघटनेपर्यंत ते घेऊन येतील आणि आम्ही सगळे मिळून एकत्र इथे आम्ही एकत्र काम करू. त्याच्यात मी अजून काही जे सहकारी आहेत त्यांनाही धन्यवाद मानेन, ज्याच्यामध्ये उन्मेष गुजराती, स्प्राउट, सलीम शेख, गली न्यूज, भीमराव धुळप, धगधगती मुंबई, ह्या सगळ्यांचाच ह्या जर्नलिस्ट असोसिएशन या संघटनेमध्ये नेहमीच मोलाचा वाटा राहतो. सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही आमच्यातर्फे अजित मोरेंना ही शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद. पत्रकारांच्या हक्कासाठी व विविध मागण्यांसाठी जर्नलिस्ट असोसिएशन मुंबई यांचे जे कामकाज चालते, स्मिता मॅडम चिपळूणकर अध्यक्षा यांनी माझी जिल्हाध्यक्षपदी निवड केली, त्याबद्दल मी पहिले त्यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासास मी पात्र राहून पत्रकारांच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील, त्या मॅडमपर्यंत पोचवून पुढं त्याचा फॉलोअप घेऊन कसं निराकरण करता येईल, मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मी ते कामकाज करीन. धन्यवाद. दोस्तों, आज एडवोकेट स्मिता चिपळूणकर जी ने एक जर्नलिस्ट एसोसिएशन की मीटिंग रखवाई थी और वहाँ पर महाराष्ट्र के अलग अलग जिला से सारे लोग आए थे, पत्रकार लोग आए थे। और आज यहाँ पर अजित मोरे जी को शिरडी के लिए अपॉइंट किया गया है। मेरी शुभकामना है उनके लिए कि वो एसोसिएशन, जो जर्नलिस्ट एसोसिएशन बनी है, पत्रकारों के हक के लिए काम करेंगे और हम सब मिलकर, एडवोकेट स्मिता चिपळूणकर और सारे लोग जो है मिलकर वो पत्रकारों के हक के लिए काम करेंगे। थैंक यू। जर्नलिस्ट असोसिएशन ही आपली एक संघटना आहे. गेली 4 वर्ष आपले पत्रकारांसाठी संघटना ही कार्यरत करते. त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम या 4 वर्षामध्ये घेतले गेले. संघटनेचा मुख्य आपला प्लस पॉईंट असा आहे की ॲडव्होकेट चिपळूणकर मॅडम जे आहेत, स्मिता चिपळूणकर, त्यांनी ही संघटना पहिले इनिशिएटिव्ह घेतला त्यांनी आणि त्यांच्या माध्यमातून ती संघटना चालू आहे. या संघटनेचा एक मोठा USP असा आहे, या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला पत्रकारांचे प्रश्न सोडवता येतात. ही एक पहिली महत्त्वाची बाब. सेकंड थिंग कसं आहे की इथं अगदी महत्त्वाचा पॉईंट, त्याच्यापेक्षा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की काही लिगल पॉईंट्स असतात, जसे आपल्याला RNI असेल किंवा DAP असेल, DAP असेल, ॲक्रिडिशन असेल, ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं अज्ञान असतं. ते लोकांचं अज्ञान दूर करण्याचं काम या संघटनेच्या मार्फत चांगलं होतं. अनेक संघटना आहेत, पण बाकी संघटनांमध्ये लीगल ॲडवायझर नसतात, कुठली स्ट्रॉंग माहिती त्यांना नसते किंवा अध्यक्षांनाच माहिती नसते. तर ही त्रुटी भरून काढण्यात आलेली आहे आणि हे काम चांगलं चाललं आहे. आज कसं शिर्डीच्या निमित्ताने गेट टुगेदर होतं की शिर्डी जो आपलं हे अहिल्यानगर विशेषतः जे आहे, म्हणजे अहिल्यानगर जिल्हा जो अहिल्यानगर जे आहे, त्या अहिल्यानगरतर्फे अजित सरांना एक निवड झाली त्यांची अध्यक्ष म्हणून आणि त्या संघटनेत त्यांना आपण एक शुभेच्छा दिल्या या निमित्ताने आणि आपल्याला एक गेट टुगेदर त्या निमित्ताने झालं. त्या सर्वांना माझ्या चांगल्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जर्नलिस्ट असोसिएशन या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट स्मिता चिपळूणकर यांनी गेली 4 वर्ष झालं ही संघटना सुरू केलेली आहे. पत्रकारांच्या विविध समस्या मंत्रालय दरबारी मांडता याव्यात, त्यांना न्याय मिळावा, राष्ट्रीय स्तरावरील काही प्रश्न असतात ते प्रश्न पत्रकारांना भेडसावतात, त्या प्रश्नांना वाचा फोडता यावी, त्यांना प्रत्यक्ष न्याय देता यावा, यासाठी स्मिता चिपळूणकर मॅडम यांनी जी सुरू केलेली संघटना, त्या संघटनेला 4 वर्ष पूर्ण होतात आणि
बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये या संघटनेचं नाव झालेलंच आहे आणि सुरुवात आज आम्ही शिर्डीच्या अहिल्यानगर येथून केलेले आहे. त्या ठिकाणचे जिल्हाध्यक्षपद म्हणून अजित मोरे या सरांना नियुक्ती केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये जर्नलिस्ट असोसिएशन संघटनेचं नाव नक्कीच जातंय आणि जाणार, एवढंच मी बोलेन.